मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दौऱ्यावर केंद्रीय पातळीवर राज्यातील पूरस्थितीच्या मदतीसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता। राज्यात आजपासून पुढील 3 दिवस विविध भागात पावसाचा अलर्ट। मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाची शक्यता। नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना। आर्थिक परिस्थितीनुसार आरक्षण मिळावं, अजित पवारांचं वक्तव्य। तर आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा कार्यक्रम नाही, भुजबळांचा अजित पवारांवर पलटवार। लडाखमधील हिंसाचाराप्रकरणी ईडीकडून सोनम वांगचुक यांची चौकशी होण्याची शक्यता। वांगचुक यांच्या एनजीओला विदेशातून फंडिंगचा आरोप। आरोपानंतर लायसन्स रद्द। भारतीय हवाई दलातून आज मिग-21 विमान होणार निवृत्त। हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल करणार फेअरवेल फ्लायपास्टचं नेतृत्व। 65 आणि 71च्या पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात बजावली होती मोठी भूमिका। आणि कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची अलोट गर्दी। गेल्या 4 दिवसांपासून दररोज लाखोंच्या संख्येनं भाविक अंबाबाई चरणी लीन। आतापर्यंत घडलेल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या तुम्ही माझ्यासह पाहिल्यानंतर यापुढच्या काही महत्त्वाच्या घडामोडी तुम्ही पाहणार आहात माझा सहकारी अमित याच्यासह। धन्यवाद प्राजक्त। या बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीने करूया। खरं तर राज्यामध्ये आजपासून पुढचे 3 दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। विदर्भ आणि मराठवाड्याच्या विविध भागांमध्ये हा जोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे। 27 आणि 28 तारखेला राज्यात पावसाच्या प्रमाणामध्ये आणि क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। 27 तारखेला दक्षिण मराठवाड्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर कोकणातील घाट परिसरात नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे नागरिकांना आता खबरदारी घेण्याचं आवाहन हवामान विभागाकडून केलं जात आहे। पुढची महत्त्वाची बातमी बघूया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावरती आणि सकाळीच दिल्लीमध्ये ते दाखल झालेले आहेत। दिल्लीत काही महत्त्वाच्या बैठकांना ते उपस्थिती लावणार असल्याची माहिती समोर येते। तर राज्यात गेल्या काही दिवसांपासून पूरस्थिती निर्माण झाली आहे आणि लाखो हेक्टर शेतीचं यामध्ये नुकसान झालेलं आहे। या पार्श्वभूमीवरती बळीराजाला भरीव मदतीची मागणी शेतकऱ्यांसोबत विरोधी पक्षनेत्यांकडून सुद्धा केली जाते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीच्या दौऱ्यावरती केंद्राकडे पूरग्रस्तांसाठी भरीव निधी मागण्याची शक्यता आहे। पूरग्रस्तांसाठी केंद्राकडे मदत मागण्याची मागणी खरं तर केली जाते विरोधकांकडून असेल किंवा सगळ्याच पक्षांकडून। महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पूर आलेला आणि अनेक शेतकऱ्यांचं यात नुकसान झालेलं आहे। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीच्या दौऱ्यावरती आहेत। आता बातमी सोलापूरमधून। सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्याला महापुराचा तडाखा बसला होता आणि या पुराचं पाणी आता हळूहळू ओसरायला लागलेलं आहे। पुराचं पाणी ओसरल्यानंतर माढा तालुक्यातील उंदरगाव या ठिकाणी पुलावरून वाहतूक सुरू झालेली आहे। महापुराच्या पाण्यामुळे पुलाला तडाखा बसला असून यामध्ये बरंच नुकसान झालेलं आहे। जलपर्णी जी सगळी आहे किंवा जो सगळा पालापाचोळा तो आपल्याला पुलावरती आलेला बघायला मिळतो। त्यामुळे किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय हे आपल्याला बघायला मिळत आहे। 4 दिवसापासून माढा तालुक्यामध्ये जो पुराने धुमाकूळ घातला होता ते आता पूर ओसरत आहे। आपण आता माढा आणि वैराग या जोडणाऱ्या या उंदरगाव येथील पुलावर आहोत, जिथं जवळजवळ 15 ते 20 फूट पाणी होतं। पुलाची परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे। तडे गेलेले आहेत पुलाला। कठडे जे आहेत ते कठडे निघून गेलेले आहेत आणि एकंदरीत वाहतूक चालू झालेली आहे। मात्र पुलाचं बरंचसं सिमेंट आहे ते निघून गेलेलं आहे आणि इथून पुढचे जे 2-3 दिवस आहे ते अतिवृष्टीचे सांगितलेले आहेत। त्यामुळे परत एकदा काय परिस्थिती होते ह्याच्याकडं येथील नागरिकांचे डोळे लागलेले आहेत। आपल्या सोबत काही
इथले उंदरगावचे नागरिक आहेत. काय सांगताल, काय परिस्थिती आहे आजची? आज जरा थोडंसं रिलॅक्स झालंय, नाहीतर 3 गावापासून तिकडे 1.5 किलोमीटर आणि इकडे 1.5 किलोमीटर असं पूर्ण पाण्याने चालू होतं. सगळा संपर्क तुटला होता. लोकांचं अन्नधान्य ते सर्व पाक बाद झालं. सगळं जनावरं वाहून गेले. शेतीचं फार मोठं नुकसान झालंय. सगळ्या गोष्टी पाक ना सांगायच्या झाल्या साहेब. त्यामुळं फार विचित्र परिस्थिती झाली. हे बघता तुम्ही सगळं ऊस पीस कसं झालं, सगळं पाक वेळी बांबूसारखं सगळं झालंय. पाला पिला सगळं पूर्ण वाहून गेले. सगळा संपर्क तुला लोकांचा आता कालच्या दरम्यान लाईट ते जामगावरून जोडून जरा जनजीवन विस्कळीत झालेलं सुरळीत चालू झालंय. पण पुढं आव्हान आहे. पुढं अजून ते ढग पाटलांनी सांगितलं 2-3 दिवस रेड अलर्ट. त्यामुळं लोकांपाशी भयभीत झालेत की काय अजून काय होतंय. एकंदरीत वाहतूक सुरळीत झालेली आहे. जनजीवन पूर्वपदावर येताना दिसत असलं तरी पुढचं अजून काय वाढवून ठेवलेलं आहे. कारण याच परिस्थितीतून कसं उभं राहायचं असं विचार करताना अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे. आणि परत एकदा पाऊस पडून पूर येतो आहे काय ह्याची धास्ती आहे. मात्र त्याच्यातून कसं बाहेर पडायचं ह्याचा विचार हे नागरिक करताना दिसत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्रसिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत, उंदरगाव, माढा. बुलेटिनमध्ये आता आपण घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा. सरकारने पूरग्रस्तांसाठी तातडीची मदत म्हणून सरसकट 5,000 रुपयांची रोख रक्कम आणि 35 किलो धान्याचं वितरण सुरू केलेलं आहे. तसंच पावसाशी संबंधित विविध कारणांमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाख रुपये, दगावलेल्या प्रत्येक दुधाळ जनावरासाठी 37,500 तर लहान जनावरांसाठी 20,000 रुपयांची तरतूद आहे. लातूर जिल्ह्यातील मांजरा या नदीला महापूर आल्यामुळे मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. मात्र या नुकसानाला पाटबंधारे विभाग तितकाच जबाबदार आहे. मांजरा नदीवरील 5 बॅरेजवरील 10 दरवाजे नादुरुस्त असल्यामुळे ते उघडले न गेल्यामुळे मांजरा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्याचा आरोप केला जातोय. करमाळा तालुक्यात झालेल्या पावसामुळे सीना नदीला पूर आलाय. सीना नदीच्या पुरामुळे नुकसान झालेल्या भागामध्ये जयंत पाटलांनी पाहणी केली. बीडच्या सिंदफना नदीला महापूर ओसरल्यानंतर उद्ध्वस्त झालेली शेती भयावह दिसते. या पूर ओसरल्यानंतर शेतकऱ्याचं झालेलं नुकसान समोर आलेलं आहे. त्यामुळे पुरामुळे आता शेतकरी पुरता उद्ध्वस्त झालाय. दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिंदखेड गावाला पुराने वेढा दिलेला आहे. सीना नदीला आलेल्या पुरामुळे अद्याप 1 ते 1,500 ग्रामस्थ या गावामध्ये अडकून पडलेत. दरम्यान सांगली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बचाव पथकाच्या माध्यमातून पिण्याचं पाणी आणि जेवण या ग्रामस्थांपर्यंत पोहोचवलं जात आहे. सिल्लोड तालुक्यातल्या सावखेड बुद्रुक या ठिकाणी महिला शेतकरी हताश झालेली आहे. पुराच्या पाण्यात जमीन वाहून गेल्यामुळे महिला शेतकरी हवालदिल झालेली आहे. आपली व्यथा सांगताना या महिलेला अश्रू अनावर झाले. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील चिंचोली परिसरातील शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. दरम्यान तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जाते. वाशिम जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे कापूस पिकाचं मोठं नुकसान झालं. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी तर शेतकरी करत आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. यावेळेला फडणवीसांनी राज्यातील पूरस्थितीबाबत निवेदन देत भरीव मदतीची मागणी केली आहे. रशिमधील साडेसांगवी गावामध्ये पुरामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत. या गावामध्ये काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन गावकऱ्यांची व्यथा जाणून घेतली. दरम्यान एका मुलीने शिंदेंकडे सायकलची मागणी केली होती. दरम्यान आज शिंदेंनी गावातल्या मुलींसाठी सायकल पाठवलेल्या आहेत. त्यामुळे मुली खुश आहेत. पण संसार वाहून गेल्यामुळे सायकलचं काय कौतुक असा प्रश्न महिलांनी विचारला आहे. 2023 पासून ऑगस्ट 2025 पर्यंत सरकारने शेतकऱ्यांसाठी घोषित केलेले आकडे, यातील किती रक्कम आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेली हे सरकारने पत्रकार परिषद घेऊन सांगायला हवं, अशी पोस्ट करत अंबादास दानवेंनी सरकारला आव्हान दिलंय. राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होते. या दौऱ्यामध्ये त्यांनी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली आहे. जिल्ह्यातील नांदुसा या ठिकाणी पाहणी करताना अल्पभूधारक शेतकरी चांदबा जाधव यांना रडू कोसळला. बीडमध्ये उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यानंतर शेतकऱ्यांनी आक्रोश केलाय. तातडीने कर्जमाफी करण्याची मागणी शेतकरी करतायत.
येवला तालुक्यात सलग झालेल्या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. दरम्यान